नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळचे 7 वाजलेत. व्लॉग करायचं निमित्त म्हणजे प्रो गोविंदा लीग तुम्हाला माहीत असेल, जी 2022 पासून सुरू झाली आहे. तर त्याचं काम आपल्याकडे असतं सोशल मीडियाचं सर्व, आणि गेल्या वर्षीही केलेलं. तर गेल्या वर्षी मी प्लॅन केलेला की आपण प्रो गोविंदा लीग कव्हर करूया, कसं कसं काय काय काम होतं आणि काय होतं. तर गेल्या वेळी नवीन होतो त्यामुळे जरा आपण केलं नाही, काही आयडिया नसायची. तर ह्यावेळी आजपासून प्री क्वालिफिकेशन राऊंड सुरू होत आहे आणि आज आपण तिकडेच चाललो आहे ठाण्याला. लीग कवर करायचं आहे आपल्याला, प्री क्वालिफिकेशन राऊंडचे. आणि म्हटलं जरा एक ब्लॉग करूया, प्रो गोविंदा लीग आपण कवर करूया. तेवढाच एक ब्लॉग पण होऊन जाईल आणि जरा सगळं दाखवता पण येईल काम कसं असतं, काय होतं ते. तर आता जाऊया ठाण्याला आणि चालू करूया आपला ब्लॉग. मस्तपैकी काय ना काय आता करत राहायला पाहिजे, नाही तर चॅनल जर एकदम, तसं पण चॅनल हेच आहे, तर आता जरा उभं करायचं आहे आपल्याला स्वतःचं काहीतरी. पोचलेलो आहोत आपण ज्येष्ठ कवी साहित्यिक स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर ठाणे येथे, जिथे प्रो गोविंदाचं प्री क्वालिफिकेशन होणार आहे. आणि आता आपण सगळं जाऊन आपल्याला सेटअप करायचं आहे. चला. आपण खूप लवकर आलो असं वाटतंय, म्हणजे 9चा टायमिंग आहे, 9ला सुरू होणार आहेत. आणि आपल्याला तर सर्व सेटअप करावं लागेल. तर हे आहे मित्रांनो जिम्नॅस्टिक सेंटर, जिकडे प्री क्वालिफिकेशन राऊंड आता सुरू होईल आणि तयारी सुरू आहे. मित्रांनो आपला सेटअप झालेला आहे, ID सुद्धा आलेला आहे, वॉकी टॉकी सुद्धा आलेली आहे. तिकडे पोरं आपली DOPची टीम पूर्ण आपली रेडी आहे. मी आता आल्या पहिले फोल्डर्स सर्व बनवून घेतोय, जे शूट होणार आहे. 32 टीम येतील, 32 टीम खेळतील आणि त्यातून मग 16 निवडल्या जातील. रील बनेल, सोशल मीडियावर कॉन्टेंट जाईल, फोटोज होतील. ते सर्व आपल्याला इकडे एडिट करायचं आहे. हा आमचा रूम आहे, मीडिया रूम. आणि सुरू होईल आता. 9 वाजत आले आणि मला वाटत नाही लवकर सुरू होईल, पण होईल. दीप्या ब्लॉग करतोय, ब्लॉग. हाय कर. हॅलो दीपेश. दीपेश आवाज येतोय का? काय वॉकी टॉकी दिली आहे. पोरं जेवढी आली आहेत ना सकाळी उठून, त्याचे अशीच करत आहेत सकाळपासून. 6.3 वर होता आता काय खूप जास्त ऑटो आहे ना, आंघोळ करून आलाय. हां ऑब्विसली. टोटल आतापर्यंत 9-10 टीम खेळून झालेले आहेत. हर वीडियो में शेक आ रहा है मोस्ट ऑफ जो स्टार्टिंग में किया ना, उसमें जो तेरे टाइट शॉट है ना, उसमें नहीं है शेक, लेकिन जो स्टार्ट वाले में थोड़े शेक है. और गिम्बल का है, वही सीन है थोड़ा. डिप्रेशन के शिकार. आता तो प्रयत्न त्यांचा सुरू झालाय. प्रयत्नात जीव होता, जे नशिबात नाही ते पण सहज मिळेल आणि ते आता प्रयत्न करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. प्रो गोविंदा सीझन 2 मध्ये देखील हे मंडळ समाविष्ट होतं. 2025 मध्ये गोपाळकाला महोत्सवामध्ये उत्सवामध्ये 9 थर लावण्याचा मानस आहे आणि 3 एक्के उचलले जातील साहिल शेडगे कडून. तर हे शिडी प्रमुख जे सध्या तुम्ही पाहताय, सिद्धार्थ भोसले, राहुल मेहतर, अथर्व पाटणकर, लक्ष्मण येतलँड, सुशील मोहिते. तर साहिल शेडगे 3 एक्के उचलेल. मध्ये असेल आकाश मांडकर आणि टॉपर आहे या संघाचा प्रतीक पिणगे. आता हा प्रतीक आकाश मानकरच्या बरोबर खांद्यावर
आणि मग ती सलामी यशस्वी होईल. 3 अंकी उचलणारा साहिल शेडगे, त्याचं बॅलन्स योग्य राहणं गरजेचं आहे. टॉपर प्रतीक, जजेस पॅनल प्रत्येक टाइमवर, परंतु इथे ते अपयश. मगाशी मी बाहेर होतो आणि आता आतमध्ये आलो आहे, कारण फटाफट आम्हाला सोशल मीडियावर अपडेट करायचे असते. आणि आता आहे शिवसाई गोविंदा पथक बोरिवली, ज्याच्यात आपला मित्र पण आहे अनिल. तो कुठे दिसला तर त्याला आवाज देऊया. हार्नेस वापर 14 वर्षावरील हा गोविंदा श्रेष्ठ किरण कदम आणि ही चांगली सलामी. ठाण्याचा राजा आहे. एक गोविंदा पथक धर्मवीर दिगे साहेबांच्या दहीहंडीमध्ये त्यांनी 7 थराची सलामी दिलेली आहे. आणि तेव्हापासून 1996 पासून या गोविंदा पथकाला ठाण्याचे राजे ही उपाधी. मित्रांनो, आर्यन्स टीम आलेली आहे आणि बाहेर जाऊन बघा बोललो बाहेर जाऊन आपण विजेता ठरू शकतो. मागच्या 2 पर्वांमध्ये आपण पाहिलं आर्यन्स जिंकता शेवटच्या टप्प्यावरती येऊन काही ना काहीतरी गोष्ट अशी घडते आणि तो तोल जातो आणि मात्र विजेता संघ म्हणून त्यांचं नावलौकिक मिळवता कुठेतरी आर्यन्स आता तयार आहेत. तर पराभूतांचं लक्ष विजेत्यांकडे असतं आणि विजेत्यांचं लक्ष मात्र फक्त जिंकण्याकडे असतं. या वर्षी तरी ती ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून यशस्वीरित्या होईल का? परंतु त्याच्या अगोदर आर्यन्स म्हटल्यानंतर तो महाप्रचंड वेग, तो वेग याही सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. 3 अंकी उचलणारा आतिश मेस, राहुल भोसले बॅलन्सिंग करतोय आणि टॉपरचं नाव आहे आरुष पालकर. नुकतेच मार्टिन गॅरिक्स आणि अरिजित सिंग यांच्या आंतरराष्ट्रीय गाण्यामध्ये देखील भारताचं प्रतिनिधित्व या आर्यन्स गोविंदा पथकाने केलंय. आणि तोच आर्यन्स गोविंदा पथक इथे देखील प्रचंड वेगाने हळूहळू का होईना त्यानंतर टीम मॅनेजर देखील देवाचा धावा करतायत की हो आतापर्यंत तर कामगिरी आपली चांगली आहे, परंतु त्यानंतर डिस्माउंटिंग करत असताना हे सर्व गोविंदा हळूहळू खाली उतरवत असताना त्याच्यानंतर ते एक सेलिब्रेशन, तो जल्लोष आणि त्यानंतर मग या सामन्याचा रिझल्ट आपल्या समोर. मित्रांनो, काम आपलं संपत आलेलं आहे, कारण 27 टीम झालेल्या आहेत आणि 32 टीम आहेत, त्यातली एकटा आली नाही. त्यामुळे आता बघू, आता वडाळ्याचे यश गोविंदा पथक येऊन डिस्करेगेट करून गेलेत विथ नो पेनल्टी. AC नाही दिला आम्हाला, AC कूलर दिला, त्यात पण पाणी नाही. बघा टी-शर्टवर जो फोटो आहे ना, त्या माणसामुळे दहीहंडी वगैरे गोविंदा वगैरे सर्व चालू आहे. दुपारी जेवण झालं आणि आता समोसे आले आणि पोरं बिचारे ते शूट करतायत ते बाहेरच उभे, त्यांना अजून मिळालं नाही. पाठवूया आता. पोरं खुश झालेली आहेत कारण डिस्करेगेट नो पेनल्टी मिळालेली आहे आणि
28 टीम झाल्यात खेळून. आता हिंदुराज गोविंदा पथक जे दापोलीवरून येतं, त्यांना सकाळी लवकर टाईम होता पण त्यांना यायला मिळालं नाही, त्यामुळे त्यांना आता चान्स दिला आहे. हा आहे आपला आजचा शेवटचा सामना. चला, प्रो गोविंदा प्री क्वालिफिकेशन राऊंड डे 1 संपलेला आहे. आता रिझल्ट डिक्लेअर होईल, मग हे सर्व पॅक करून आपण घरी जाऊ आणि मग उद्या परत यायचं आहे आपल्याला, कारण उद्या परत 16 टीम ज्या जिंकल्यात त्या खेळणार आहेत आणि मग त्यांच्यामध्ये रँक डिसाईड होईल. मित्रांनो, डे 1 इथे संपलेला आहे आणि पॅकिंग करूया आणि घरी जाऊया आणि उद्या सकाळी परत 6 वाजता उठून येऊया. आणि उद्या कदाचित काहीतरी वेगळा प्रोग्राम आहे, तर तसं काय ते आम्हाला स्वतःला माहीत नसतं, त्यामुळे उद्या आल्यावरच कळेल. नितीन, ते बघ जिमी पण झाकून गेले ते लोक. तुम्ही घाबरताय कॅमेरे ठेवायला. आता माझे नाही आहे ना, मी काय बोलतो. हा ती टी व्हीवाली लेन्स आहे, ब्रॉडकास्टिंग. कितीची? 2 करोड. तेवढा तर आपला बजेट आहे ऑफिसचा. चला झोपा आता जाऊन. मित्रांनो, आज आहे डे 2 आणि आज मला वाटतं आम्ही 3पर्यंत फ्री होऊ. आज व्यवस्थित ब्रीफिंग वगैरे होणार आहे सर्व मंडळांची, कशा प्रकारे पुढे प्लॅनिंग असणार आहे आणि कशा प्रकारे प्रो गोविंदा होणार आहे. त्यामुळे आज जे येणार आहेत तेव्हा आज फ्रँचाईज ओनरसुद्धा येणार आहेत आणि त्यांच्यासमोर 100 मंडळातून प्रत्येकी 100 पोरांना यायचं आहे आणि ती पोरं थर लावणार आहेत आणि मग ते फ्रँचाईज ओनर सर्व बघणार, त्यांचा डेटा कलेक्ट करणार आणि मग त्यानंतर ऑप्शन होणार. जसं IPLचं होतं तसं बिडिंग वगैरे होणार. फ्रँचाईज ओनर थर वगैरे बघून सर्व व्यवस्थित मग त्याचं बिडिंग वगैरे होईल आणि त्यानंतर मग काय 3पर्यंत फ्री होऊ. मग 5 तारखे किंवा 6 तारखेला जेव्हा ऑप्शन असेल तेव्हा असेल आणि बघू. आता गाडी पार्क करूया आणि मग आज जाऊन बघूया. आणि जी आमची शूट गँग आहे ती सकाळी लवकर आली आहे आणि येऊन झोपली आहे इकडे. थकतात बिचारे, धावपळ करतात ना पूर्ण, इकडे फिरत असतात. लाईव्ह काम खूप डेंजर असतं, म्हणजे फास्ट क्विक पाहिजे सगळं. तर बघू आता सेटअप करून ठेवले, लाईट येईल तेव्हा मग काम सुरू करायचं. एक टीजर बनवायचं आहे मला. आज काय म्हणजे एवढं मॅचेस नाहीत 32, त्याच्यामुळे काय एवढं लवकर सेटअप तयार नाही केलं, पण आम्हाला बोलवलं आहे 7 वाजता आणि आम्ही येऊन बसलो आहे. आणि इकडे सगळे गोविंदास बसले आहेत, ब्रीफिंग चालू आहे. मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो PCR रूम. PCR रूम कसा असतो, जिथून सर्व लाईव्ह सर्व माहिती दिल्यानंतर आपले हेड रेफरी अभिषेक सुर्वे त्या विजनसह तयार आहेत. Nine, 8, 7, 6, 5,
तो हुंडर बाजला आणि खेळायला सुरुवात झाली. कॅलेंडर तर दरवर्षी बदलली. शानदार गोविंदा नाजूर मार्किंग पर डिस्करेक्ट किया था इस टीम ने विद नो पेनल्टी. 28 जून की मैं बात कर रहा हूँ. समय लिया था 37.05. छठे नंबर पर ये टीम कल नजर आई. अब टॉपर आयुष पोटे वेदांत सिंह के विकेट उनके नीचे इनके उठाने. तर मित्रांनो खूप घाई झाली, खूप काम आलेलं, त्यामुळे PCR रूम दाखवल्यानंतर मी काही ब्लॉग वगैरे केला नाही आणि डायरेक्ट काम करत बसलो आणि खूप थकलो आणि मग निघून गेलो घरी. तर आता 5 तारखेला होईल ऑप्शन आणि 7, 8, 9 ऑगस्टला होईल फायनल. तर ते पण मी कवर करायला बघेन आणि प्रो गोविंदाचे पूर्ण ट्राय करेन ब्लॉग करायला. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे तुम्ही करत नाही आहे.